इंडियन व्हॉइसमध्ये आपले स्वागत। धुलीवंदनाच्या आदल्या दिवशी या सरकारने जागतिक निकषांमध्ये काय रंग उधळलेत ते बघूया। शाळेमध्ये ज्याप्रमाणे प्रगती पुस्तक असते त्याचप्रमाणे जागतिक निर्देशांक काम करत असतात। कोणत्याही क्षेत्रामध्ये त्या देशाने केलेल्या कामगिरीनुसार गुण दिले जातात, त्यासाठी निकष निश्चित केलेले असतात आणि सर्वांना तेच निकष लावून मूल्यमापन होते। मनाला वाटेल तसे निकष बदलण्याचे काम तिथे चालत नाही। सर्वच रिझल्ट्स अचूक असतील असं नसलं तरी मार्गदर्शक किंवा दिशादर्शक असतात असं म्हणायला हरकत नाही। यातील काही निकष मात्र अगदी अचूक असतात। उदाहरणार्थ पासपोर्ट इंडेक्स, यामध्ये संशयास्पद असं काहीच नाही आहे। त्या देशाच्या पासपोर्टला किती देशात विजाशिवाय प्रवेश मिळतो किंवा विजा ऑन अरायव्हल मिळतो यावरून देशाची प्रतिष्ठा वाढली की कमी झाली हे मोजता येते। यात कठीण किंवा न समजण्यासारखे अपारदर्शक असं काहीच नाही आहे। त्याच इंडेक्सपासून सुरुवात करूया। हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताचे स्थान 80, 2014 साली होते 74। स्थान 80वे असले तरी भारताच्या पुढे 140 देश आहेत। दुसरा जागतिक भूक निर्देशांक म्हणजे हंगर इंडेक्स 55व्या स्थानावर होतो, आज 107व्या स्थानापर्यंत घसरलोय। हॅपीनेस इंडेक्स म्हणजे आनंदी राष्ट्र निर्देशांकात भारत 111व्या स्थानावर होता, आज 146 देशात 126वे स्थान आहे, म्हणजे तळाच्या काही देशांपैकी एक। स्त्रियांसाठी सर्वात असुरक्षित समजल्या जाणाऱ्या देशात 22वा क्रमांक लागतो। पहिल्या क्रमांकावर आहे अफगाणिस्तान, दुसऱ्यावर सिरिया आणि सगळ्यात सुरक्षित नॉर्वे 168व्या क्रमांकावर आहे। जेंडर इक्वॅलिटी म्हणजे लिंगभेद या इंडेक्समध्ये 146 देशात 127वे स्थान, 14 मध्ये 114 वर होतो। अशा प्रकारचे कटू सत्य आपल्याला सांगणार कोण, तर हे काम आहे मीडियाचे। पण प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये 180 देशात भारताचे स्थान 161 वर आहे आणि भारतीय मीडिया हे सुद्धा नाकारणार, कारण हे स्वीकारण्याचेही स्वातंत्र्य नाही। ह्युमन फ्रीडम इंडेक्स म्हणजे मानवी स्वातंत्र्य, यात भारताचा क्रमांक 109 वर आहे, 2013 मध्ये 90 वर होता। उत्पन्नामधील असमानता या बाबतीत भारतात खूप घसरण झाली आहे, म्हणजे जगातील सर्वात असमान देशांपैकी एक असणारा रशिया त्याबरोबर आपली गणना होते। स्टंटिंग म्हणजे अपुऱ्या आहारामुळे लहान मुलांची उंची खुंटणे, आशिया खंडात यात दुसरा क्रमांक आहे अफगाणिस्तान पाठोपाठ। अफगाणिस्तान 41%, भारताचा 38% इतका आकडा आहे। वेस्टिंग म्हणजे कुपोषणामुळे मुलांचे वजन कमी असणे, 21%ने आशिया खंडात प्रथम म्हणजे तळाशी हे भारताचं स्थान आहे। सोशल मोबिलिटी म्हणजे सामाजिक सुरक्षितता व स्वास्थ्य या इंडेक्समध्ये 22 मध्ये 82 देशात भारताचे स्थान 76 वर होते। पहिल्या क्रमांकावर डेन्मार्क होता। युनिसेफने म्हटलं 2002 ते 2011 मध्ये बालमजुरांची संख्या भारतात 26 लाखाने घटली, परंतु 21 पर्यंत त्यात मोठी वाढ होऊन 16 कोटींवर संख्या पोहोचली। चाइल्ड लेबर इंडेक्समध्ये 48वे स्थान आणि जगातल्या सगळ्यात वाईट 25% देशात गणना होते। इंटरनेट काही आता चेन राहिलेली नाही, मूलभूत गरज बनलेली आहे। इंटरनेट स्पीडमध्ये 138 देशात 131वा क्रमांक आणि इंटरनेट बंद करण्यात मात्र जगातला पहिला क्रमांक आहे। डेमोक्रेसी इंडेक्स म्हणजे लोकशाही निर्देशांक, जगातील सर्वात मोठी लोकशाही असे अभिमानाने मिरवणाऱ्या देशाचा क्रमांक 27 वरून 53 वर घसरला। 2020 मध्ये लोकशाहीवरून इलेक्ट्रोल ऑटोक्रसी म्हणजे निवडणूक प्रक्रियेतून आलेली निरंकुशता या श्रेणीमध्ये आलो। विडेम डेमोक्रेसी इंडेक्सनुसार इलेक्ट्रोल डेमोक्रेसीमध्ये भारताचे स्थान 108वे, टांझानिया, नायजेरिया, मेक्सिको, बोलिव्हिया यांच्याही खाली गेले। 22 मध्ये पर्यावरण निर्देशांकात 180 देशात 168वे स्थान, तर पर्यावरण संरक्षण प्रयत्न करण्याच्या निर्देशांकात 180वा क्रमांक होता। 2014 मध्ये तो 155 होता। क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे जीवनस्तर निर्देशांकात 85 देशात 60वे स्थान आहे। राहण्यास उत्तम असणाऱ्या देशांच्या यादीत 138 देशात 115वे स्थान। बहुत वा भ्रष्टाचार म्हणत सत्तेत आल्यानंतर करप्शन इंडेक्समध्ये स्थान 80 वरून घसरून 93 वर आले आणि लाचखोरीमध्ये 38% गुण घेऊन आशिया खंडात तळापासून दुसरे स्थान, सर्वात तळाला आहे कंबोडिया 36%। 22 मध्ये हेल्थ अँड सर्व्हायव्हल इंडेक्समध्ये 146वे स्थान, 2014 मध्ये 85 वर होते। हे निवडक काही महत्त्वाचे मानवी विकास दर्शवणारे निर्देशांक। असे इतरही आहेत जे तुम्ही शोधून काढाल तर कामगिरी तपासून घेता येऊ शकेल। नाही म्हणायला परदेशात इल्लिगली शिरणाऱ्यांमध्ये किंवा देश सोडून पलायन करणाऱ्यात नंबर वर गेला। पण असे निर्देशांक सांगितले की एरवी देशाचा डंका वाजतोय म्हणणारे लगेच म्हणतात की सगळे मोदीजींवर जळतात म्हणून कारस्थान आहे हे जगाचं, आणि नेमक्या त्याच लोकांना मात्र फिलिप कटलर अवॉर्ड हा सन्मानाचा वाटतो। दिवाळीत नासा भारताचा फोटो काढते, नासाच्या मते अंतराळातून ओम आवाज येतो, युनेस्कोने जनगणमनला सर्वोत्तम राष्ट्रगीत पुरस्कार दिलाय, या सगळ्यावर त्यांचा विश्वास बसतो। त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाहीच, विचार, तुलना, अभ्यास, चिकित्सा करू शकणाऱ्या लोकांकरता हा व्हिडिओ आहे। अशाच महत्त्वाच्या विषयांकरता सपोर्ट करत राहा, बघत राहा इंडियन व्हॉइस। धन्यवाद।